जळगावच्या यावलमध्ये सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीमध्ये वसलेला चारमळी आदिवासी पाडा हा आजही पिण्याच्या पाण्यासाठी झगडतोय। स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी देखील शासनाच्या विविध योजना आल्या गेल्या, त्यावरती कोट्यवधी रुपये खर्च झाले, मात्र या पाड्यावरच्या आदिवासी बांधवांचा पाण्याचा प्रश्न हा अजून मिटलेला नाही, तर अधिकच गंभीर बनला। 3 वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या अंतर्गत हर घर नल ही योजना या पाड्यासाठी मंजूर करण्यात आली। मोठ्या उत्साहामध्ये या योजनेचं उद्घाटन झालं, मात्र प्रत्यक्षात हे काम अर्धवट राहिलेलं दिसून येत आहे। परिणामी आजही ग्रामस्थांना पाणी पिण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर दऱ्या ओलांडत पायपीट करावी लागते। चारमळी हा आदिवासी पाडा आजही रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांपासून देखील वंचित आहे। केवळ पिण्याचं पाणी तरी मिळावं अशी आर्त हाक आता या आदिवासी पाड्यावरचे बांधव मारताना दिसत आहेत। आम्हाला एकच परेशानी आहे, पाण्याची परेशानी आहे आणि रोड परेशानी आहे, दोघच परेशानी आहे। आता एवढं पोरं गल्ला घेऊन येत आहे पाणी भरायला। आता विहीर आहे, इथं जुनी विहीर आहे, वावडी होती, ते आमच्याकडून खोदून घेतलं, ते पाणी इथनं पित आहे। इथे पाणी संपलं, आता नवीन विहीर बनवून दिले आहे ते सरकारनं। आम्हाला वोट घ्यायला ते सरकार म्हणते की तुम्हाला पाण्याची सोय लावून देतो म्हणते। आता सोय लावून दिलं तर ती ती बाकी काम पडेल आहे ते। सर, आम्हाला पाण्याची लई योजना चालू आहे हो। तर पहिले ये खोदले ना, आता आसोदी भाजलेचा जितू नारखडे त्यांना बोलले की तुम्हाला घरदीठ नळ बसाडून देऊ म्हणा। तर 3 वर्षे झाले आम्ही वाटच पाहत आहे, काय पाणी नाही, काय नाही ना। तर जितू नारखडे ते बी काय आला नाही, बघून पाहिला नाही। योजना आम्ही मंजूर केलेली आहे आणि ती योजना सध्या थांबलेली आहे आणि त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला आपण दंडही त्या ठिकाणी ठोकलेला आहे। विहीर खोदली गेलेली आहे, पण 600 मीटर तिथं उद्याच्या 2 दिवसात पाईपलाईन करावे अशी सूचना आम्ही कार्यकारी अभियंत्याला दिलेली आहे आणि कलेक्टर महोदयांशी माझं बोलणं झालेलं आहे की उद्याच्या उद्या तिथे तहसीलदार गेला पाहिजे, कारण की 2-2.5 किलोमीटर महिला आणि बच्चू कंपनी तिथे पाण्याकरता वणवण करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।